सुरुवातीला नाशिकमधून एक मोठी बातमी। नाशिकचे 2 माजी महापौर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी महापौर अशोक मुर्तडक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील शिवसेनेकडून सातपूरमध्ये उमेदवार आहे, तर अशोक मुर्तडक देखील पालिका निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, 2 माजी महापौर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश करणार आहेत, काय अपडेट? खरं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेनं नाशिकमध्ये ही मोठी खेळी केल्याचं बोललं जातंय। कारण 2 माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागलेले आहे, ज्यामध्ये माजी महापौर दशरथ पाटील हे देखील आहेत आणि माजी महापौर अशोक मुर्तडक हे देखील आहे। खरं तर हे दोनही नेते जे आहेत ते नाशिकमध्ये गेली अनेक वर्ष महापौर या पदावर कार्यरत राहिलेले आहे। दशरथ पाटील यांचा कार्यकाळ बघितला तर सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये त्यांनी खूप मोठी कामं जी आहे ती नाशिकमध्ये केलेली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने एक लोकप्रवाह आहे आणि अशामध्ये असे 2 बडे नेते जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागलेले आहे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती। खरं तर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक होते, मात्र ऐन वेळेवर त्यांची उमेदवारी कट करून त्यांचे चुलत भाऊ जे आहेत अमोल पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली, त्यामुळे ते शिंदेंच्या भाजपतून बाहेर पडले आणि शिंदेंच्या शिवसेनेत गेले। तर तिकडे अशोक मुर्तडक यांच्याबद्दलही असंच घडलं। अशोक मुर्तडक हे भाजपमध्ये होते, त्यांना भाजपकडून उमेदवारी हवी होती, मात्र ऐन वेळेवर त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी नाकारली आणि त्यामुळे ते अपक्ष झाले। आता हे दोनही नेते जे आहेत ते आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जात आहे। पुढच्या काही वेळामध्ये ठाण्यामध्ये या 2 नेत्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे, त्यामुळे निश्चित नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची एक मोठी ताकद या 2 प्रवेशामुळे वाढणार आहे। लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।